नमस्कार, मी स्नेहल। तर आज आपण दिवाळी फराळामध्ये खुसखुशीत अशी बिस्किटासारखी शंकरपाळी बनवणार आहोत। खमंग गोड शंकरपाळी कशी बनवायची तेही खास टिप्स सोबत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मोठं पसरट ताट घेतलेलं आहे। ज्या ताटात पीठ मळायचं आहे तेच घ्यायचं। 2 वाटी मैदा घेतलेला आहे। 2 वाटी मैद्याला अर्धी वाटी एवढा रवा घेतलेला आहे, बारीक रवा। तेही यात घालायचं। बारीक रवा घातल्यानंतर पिठी साखर घालायची। पिठी साखर 1.5 वाटी, 1 आणि अर्धी वाटी पिठी साखर घेतलेली आहे। साखरेचं प्रमाण, गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्तही करू शकता। तर हे तिन्ही साहित्य, कोरडं साहित्य मिक्स करून घ्यायचं सर्वात आधी। ते तिन्ही कोरडे साहित्य मिक्स करून झाल्यानंतर 2 मोठे चमचे तेल घेतलं। तेल कडकडीत गरम करायचं, त्याचं मोहन यावर घालायचं। तुम्ही तेलाच्या ऐवजी तुपाचाही इथे वापर करू शकता। तेल गरम आहे त्यामुळे चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं। आपण हाताने मळू शकतो इतकं तेल कोमट झालं की हे मिसळून घ्यायचं। सगळ्या भागाला, सगळ्या पिठाला हे तेल लागलं पाहिजे, जेणेकरून आपली शंकरपाळी खुसखुशीत होईल। तरी ते तेल मिक्स करून झालेलं आहे। अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे। तुम्ही वाटीचा किंवा कपाचा मेजरमेंटचा वापर करू शकता। तेही मिक्स करून घ्यायचं। दूध गरम करून घेतलेलं आहे, तेही चमच्याच्या साहाय्याने सर्वात आधी मिक्स करायचं, मिसळून घ्यायचं। त्यानंतर थोडं कोमट झालं की हाताने मिसळायचं। इथे दुधाचं प्रमाण जास्त ठेवू नका। जर दुधाचं प्रमाण जास्त झालं तर शंकरपाळ्या ओलसर होतात। तर इथे या दुधातच पीठ मळून घेतलेलं आहे। मऊसूत पण घट्ट असं पीठ मळून घ्यायचं। तुम्ही इथे बघू शकता पीठ मळून तयार झालेलं आहे। मळून झाल्यानंतर या पिठावर 15 मिनिट झाकण ठेवून हे पीठ मुरत ठेवूयात। तर इथे 15 मिनिट झालेले आहेत। 15 ते 20 मिनिटं ठेवलं होतं। पीठ छान तयार झालेलं आहे। शंकरपाळ्या लाटायला घेऊयात। तर इथे तुम्हाला ज्या आकाराचा गोळा हवा आहे त्या आकाराचा तुम्ही गोळा तयार करून घेऊ शकता। तर इथे 3 मोठे गोळे करून घेतलेले आहेत। ते आता लाटून घेऊयात। आपण ज्याप्रमाणे चपाती लाटतो, पण चपाती थोडी पातळ असते, हे थोडं जाड लाटायचं। तर इथे लाटून घ्यायचं आहे। लाटून झाल्यानंतर चिरणीच्या साहाय्याने चौकोनी तुकडे करून घ्यायचे, उभे आणि आडवे। जर तुमच्याकडे चिरणी नसेल शंकरपाळीची तर तुम्ही सुरीच्या साहाय्याने हे तुकडे करू शकता। तुम्हाला ज्या आकाराचे छोटे किंवा मोठे तुकडे हवे आहेत ते तुम्ही इथे करू शकता। तर याच पद्धतीने हे तुकडे करून घेऊयात। आता इथे मध्यम तेल गरम झालेलं आहे। यात थोडं थोडं करून हे बॅच तळून घेऊयात शंकरपाळीची। दोन्ही बाजूने, सगळ्या बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत मध्यम आचेवर या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत। तेल मध्यम गरमच असावं। जर तेल जास्त गरम झालं तर ते शंकरपाळ्या बाहेरून लवकर शिजतात, लवकर लाल होतात आणि आतून कच्च्या राहतात। तरी ते बघू शकता तुम्ही शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत। खूप मस्त असं सोनेरी रंग आलेला आहे। या प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात। तर तुम्ही इथे नक्की ट्राय करून बघा। खमंग खुसखुशीत गोड शंकरपाळी बिस्किटासारखी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा। लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू अशाच नवीन रेसिपीजमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।